रामकृष्ण हरे. सज्जनो, आज आपण कीर्तन हा धंदा आहे काय या विषयावर विवेचन करणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय. दिननिशी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. धंदा म्हणजे काय? देणं आणि घेणं, अगदी श्वास घेणं आणि श्वास सोडणं हा सुद्धा एक प्रकारचा व्यवसाय आहे, व्यापार आहे, जो चालतो आत बाहेर. आपण देतो आणि दुसऱ्याचं काहीतरी घेतो, दुसऱ्याचे पैसे घेतो आणि आपण बाजी देतो. काही ज्ञान घेतो शिक्षकाकडून, आपण त्याला ट्युशन देतो. जे जे काय अशी प्रवृत्ती असेल त्या सर्वाला धंदा असं आहे. तर आमचा हाही एक सात्विक आणि तात्विक धंदा आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आणि तो रात्रंदिवस आहे. आणि त्या धंद्यामध्ये साधनामध्ये सगळं सुख आहे असं नाही, साध्यामध्ये आहे. मग काय? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिवस हा युद्धाचाच प्रसंग आहे ना. एकतर अवैतनिक सेवा करायची, मानधन अगोदर ठरवायचं पण नाही, आणि सेवा केल्यानंतर गरजेप्रमाणे घेऊन जागायचं. अशा निश्चितता काहीच नाही याच्यामध्ये. असं असूनसुद्धा लोक नावं ठेवतात ते पण ऐकायचं, लोकांनी टिंगलटवाळे करायचे ते पण ऐकायचे, कामक्रोधांना पुन्हा टक्कर द्यायची आणि संयमित राहून सगळा व्यवहार करायचा. अशा प्रकारचा साधनामध्ये दुःख आहे. ब्रह्मज्ञान हे लेकुराच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी सोप्या नाहीत. बोलता सोपे वाटे, करणीकरिता टीर कापे असं म्हटलेलं आहे. तेव्हा विज्ञानीच विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वंद्या विजानाती गुर्वीं प्रसव वेदनाम. याच्यावर आपला एक व्हिडिओ झालेला आहे की त्यांचा व्यवसाय जो आहे, म्हणजे जे कीर्तन करतात ना, तर तो पवित्र विषय आहे. करायचं म्हणून साधना आणि साध्य म्हणून काही लोक जे करतात त्याचं एक उदाहरण आपण घेऊया, म्हणजे आपल्याला हा सगळा विषय स्पष्ट होईल. कारण आपल्याला विचार जो करायचा आहे, तर देश, काल आणि परिस्थिती याच्यावरून शास्त्र ठरत असतं. शास्त्र हे परिवर्तनशील असतं. प्रत्येक देशात त्याचा बदल झालेला असतो. इथे एकादशी धरायची आणि तुम्ही जगन्नाथला गेला तर तिथे एकादशी धरत नाहीत. जगन्नाथ का भात सब जग पसारे हात. तिथे जगन्नाथाने एकादशी उलटी टांगलेली आहे. कारण तिथे फराळाचं आणि इतर काय मिळतच नाही, भातच मिळतो. सांगायचा मुद्दा असा की देश, काल, परिस्थिती या सगळ्यावरून धर्म हा लवचिक बनत जातो. धर्म कोणाची आडवणूक करत नाही. जर समजा सत्यनारायण आपण करतो आहेत आणि तिथे फुलं मिळत नाही आहेत, दुष्काळ पडलेला आहे, तत्प्रित्यार्थम अक्षदाम समर्पयामी असं करून आपण तो विधी पुढे सरकून नेत असतो. म्हणजे धर्मकार्याला तशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. आणि ते पर्याय आपण अशा प्रकारचा विचार करतो आहोत की कीर्तन हा धंदा आहे काय. तर याच्यावर आपण विचार करतो की एक माणूस, हे चांगली गोष्ट आहे. हरिभगत में 3 गुण है, हर कोई लागे पाव, खाणे को मिले मिष्टान्न, अखेर वैकुंठ मो जाय, कबीराचं म्हणणं आहे. त्यामुळे तो कीर्तनाचा व्यवसाय करायला लागला. आता कीर्तनाचा व्यवसाय करता करता त्याला चांगले लोक पैसे विषय द्यायला लागले. सगळं लोक पाया पडायचे, जीव घालायचे, सगळं झालं सुरू. पण त्याने असं वाचलं की कीर्तनाचे पैसे घेणं पाप आहे. जसं आपण ज्या विषयावर आत्ता 2-4 व्हिडिओ करत आहोत की धन घ्यावं का, कीर्तनात द्रव्य घ्यावं का, देती घेती तुका म्हणे द्रव्य घेती देती ते ही नरका जाती, असं त्यांनी वाचलं. वाचल्यानंतर त्याला, तो विचारी माणूस होता, तो म्हटला की अरे, कीर्तनाचे पैसे घेणे पाप आहे. असे त्याने वाचल्यावर मग काय झालं, मग त्याने ते सोडून दिलं कीर्तन. वैद्यकीय करायला लागला. तर वैद्यकीय करत असताना गर्भपातादी कर्माने पाप होते आणि त्याचा पुढे निर्वंश होतो असं त्यांनी वाचलं. अरे म्हणला, हा धंदा करणंसुद्धा पाप आहे, वाईट आहे. मग त्याने वकिली सुरू केली. वकिलीमध्ये पण लबाडी आहे. ह्या लबाडी केल्यामुळे असाध्य रोग होतात असं त्यांनी वाचलं.
मग ते पण सोडून दिलं. पुढे मग नोकरी केली त्याने. नोकरी करायला लागला. सेवा श्वान वृत्तिराख्याता असं शास्त्रात सांगितलेलं आहे. सेवा म्हणजे कुत्र्यासारखी ते तिची ना आहे आणि पुढे पशूचा जन्म येतो असं वाचल्यानंतर मग त्याने ते सोडून दिलं. व्यापार सुरू केला. आता व्यापार म्हणलं की खोटं बोलायचं, व्यापार सगळा खोटाच व्यापार असतो. त्याच भावाने आणलं आणि त्याच भावाने दिलं तर मग हा जगेल कसं काय? खोटंच सांगावं लागतं. आम्ही ज्या भावाने आणलं त्या भावाने तुम्हाला देतो आहेत वगैरे असं खोटं लबाडी करून कसं तरी त्यात 2 पैसे मिळवायचे असतात. मग ते व्यापारात खोटेपणा असल्यामुळे पुढे जन्म कोल्याचा येतो असं त्यांनी वाचलं आणि मग ते त्याने सोडून दिलं. मग शेती सुरू केली. शेतीमध्ये नांगर हाकायचं, कुळव पाभरी हे सगळ्या गोष्टी करायच्या, पुन्हा बैलांना मारायचं आणि मग हे ते सुद्धा पाप आहे. मग तो पुढचा जन्म पशूचा येतो असं त्यांनी वाचलं. मग त्यांनी सोनारकी सुरू केली. सोनारकी सुरू केल्यानंतर थोडं कट करून ते थोडं सोनं चोरणं, सोनार चोरी असा एक हे आहे. अरे म्हणले याच्यातही पाप आहे. मग त्यांनी सुतारकी वगैरे इतर सगळे धंदे सुरू केले. पण सगळ्या धंद्यामध्ये कमी अधिक प्रमाणात लबाड्या आहेत, पाप आहे. तसं केल्याशिवाय 2 पैसे मिळत नाही. अखेर तो वैतागला आणि वैतागून मंदिरात गेला. पांडुरंगाला विनंती केली, देवा पांडुरंगा, मी आता आयाचित वृत्तीने आणि अपरिग्रह या तत्वाने तुझे कीर्तनच करतो. मग तो फिरून फिरून पुन्हा मूळ पदावर आला. तात्पर्य काय की त्यातली त्यात तरतम भावाने जर आपण पाहिलं तर कीर्तनकार हा अवैतनिक असतो. त्याला वेतन नसतं, मानधन नसतं. कुठलेही अगदी कंपल्शन करून कोणाला मानधन मागता येत नाही. आणि तो एक समाज शिक्षक असतो, प्रबोधनकार असतो. माणसाला माणसासारखं कसं वागावं त्याचे नीतिमूल्याचे धडे शिकवित असतो. माणसाला परमात्मा कसा आहे, ब्रह्म काय, माया काय याचं विवेचन सांगतो. माणूस हा कसा देव माणूस होईल याची प्रेरणा देतो. आणि मग अशा प्रकारचा हा समाज शिक्षक, त्याला काय 7वा वेतन आयोग नाही, कुठलाच वेतन आयोग लागू नाही आहे. आणि मग दुसरी गोष्ट अशी असते की तो एक माणूस असतो, त्याचं आरोग्य असतं, त्याला कपडे लत्ते असतात. या साध्या ज्या गरजा आहेत ना, त्या सगळ्या गरजाचा विचार करून अवैतनिक आणि अयाचित वृत्तीने जर साधक म्हणून तो साधना करीत असेल आणि प्रबोधन करीत असेल, स्वतः आनंद घेत असेल, इतराला देत असेल, तर त्याचा भार कोण वाहणार? धर्म तर टिकला पाहिजे. धर्मो रक्षती रक्षिता. धर्माचं रक्षण करणाऱ्याला धर्मरक्षण करतो. मग धर्माचे रक्षक तर पाहिजे, सांगणारे पाहिजे. तर अशा प्रकारचा विचार करून, ह्या काय सक्तीचा धंदा नाही, हा भक्तिप्रेमाचा धंदा आहे. ते दिलेलं पाकिट घ्यावं लागतं, खिशात घालून चालायचं, मग त्यात कमी जास्त काय नंतर बघायचं काय असेल ते, असा हा धंदा आहे. तेव्हा त्याच्या या व्यवहाराला द्रव्य घेणे देणे हा सक्तीचा व्यवहार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्या कीर्तनाचे अगदी गरजेपुरते अयाचित वृत्तीने पैसे घेणं आणि समाज प्रबोधन करणं, हा एक समाज सुधारक म्हणून, समाज प्रबोधक म्हणून आणि एक साधना म्हणून आणि साध्याकडे सगळ्या लोकांना नेण्यासाठी म्हणून त्या कीर्तनकाराने त्या मर्यादा सांभाळून पैसे घ्यायला हरकत नाही. पण कीर्तन हे साधन, आणि द्रव्य हे साध्य, पैसे मिळवण्यासाठी कीर्तन, हे असा मात्र विरोधाभास करता कामा नये. एवढं लक्षात ठेवलं ना, तर याला काल सगळे पुरावे दिले तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, तर ते सगळ्यांनी परवानगी दिलेली आहे. पण त्या मर्यादा सांभाळून केल्यानंतर कोणतंही पाप नाही, उलट पुण्याचाच हा मार्ग आहे. तो त्याचा स्वभाव असला पाहिजे, ती त्याची वृत्ती असली पाहिजे. उपजीविकेचं साधन म्हणून नाही करायचं. तर अशा प्रकारचा जर कीर्तनाचा व्यवसाय केला तर तो मारक नाही, तारक आहे, उद्धारक आहे. हे लक्षात ठेवून ते करायला हरकत नाही. हा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.